विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा चर्चेत आलेत। पुन्हा असं म्हणण्याचं कारण म्हणजे यापूर्वीही अनेक वादग्रस्त विधानामुळेच ते वादाच्या केंद्रस्थानी आले होते। पण माणिकराव कोकाटे आहेत कोण? सध्या राज्याचे कृषी मंत्री म्हणून काम पाहणारे माणिकराव कोकाटे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। 1999 पासून ते सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेत। त्यानंतर झालेल्या 2004, 2014, 2019 आणि 2025 या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आलेत। 5 टर्म ते सिन्नरचे आमदार राहिलेत। राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर त्यांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं। माणिकराव कोकाटे यांच्यावर 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप होता। तब्बल 30 वर्षांनी यंदाच्या फेब्रुवारीमध्ये नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल दिला। या प्रकरणी त्यांना 2 वर्षाचा कारावास आणि 50,000 दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली होती। मात्र कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयातून शिक्षेवर स्थगिती मिळवून मंत्रिपद आणि आमदारकी दोन्ही पदं वाचवलेत। मात्र त्यांच्या या विधानामुळे कारनाम्यामुळे ते आता परत चर्चेत आलेत।